हाय नमस्कार सुस्वागतम वेलकम. कशा सगळे लोक बरे आहेत ना. बघा मी आले एकदम गावाला जायचं ते आपल्या बसमध्ये आलेले आहे. आता ह्या बस अशा आहेत बघा. वाव, सगळ्या बसला लाल लाल कलर आहे. आपली लाल परी एकदम ठीक आहे बघा. आणि त्या साईडला शिवनेरी बस लागलेले आहेत. आता माझा प्रवास हे बघा केवढं मोठं हे स्टेशन आहे. स्टेशन म्हणजे हेच बघा बघा हे बघा हे आपलं लाल परी म्हणजे बस स्टॉप आहे. आपली लाल परी संग मी जाणार आहे. तिथं लिहिलं आहे पण लाल परी हा ठीक आहे. लिहिलं आहे बसला पण लिहिलं आहे आणि सगळ्या बस लाल परी आहेत. तर चला आता माझी बस लागन. आपला मुंबईचा प्रवास ते गावापर्यंत प्रवास कसा आहे कसा नाही ते तुम्हाला मी सांगते दाखवते. एक एक पॉईंट एक मिनिट गाणं लागलं. तुम्हाला कसा कसा माझा प्रवास आहे कसा कसा ते सगळं तुम्हाला दाखवते. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा ठीक आहे. घरी गेले आपल्या घरचे लोक कसे आहेत कसे नाही हे बघा. बघितलं बघा भावांनो बघा केवढी आपलं हे. चला सामान तिथं ठेवलं आहे मी. तिथं सामान ठेवलं आहे मी बघा. हे घेऊन चालली सामान एवढं. हे बघा आपलं हे सामान आहे ठीक आहे. चला गाडी लागली माझी. हाय गाडी खाली आहे जास्त काही हे नाही. पण आता मोहराचं पब्लिक आलं तर गाडी लई आपली भरण बघा. ही आपली लालपरी आहे. शिवनेरीने गाडी नाही लागली बघा. ते शिवनेरीचं आहे. आता बघू शिवनेरीचं तिकीट घेतात का ह्या गाडीचं पैसे घेतात बघूया. गाडीमध्ये दोन फरक आहेत. शिवनेरीचं जास्त तिकीट आहे आणि ह्या गाडीचं कमी तिकीट आहे. आता बघूया काय आहे आणि काय नाही ते तुम्हाला मी सांगते आता ठीक आहे. चला आता हे आहे आपलं परेल स्टेशन डिपो आहे बघा. मी चालली ठीक आहे. चला मी आता गाडीत बसली. हा ड्रायव्हर आहे ना. ड्रायव्हर काय बघताय तुम्ही. मॅच बघतात मॅच. या ड्रायव्हरला सुट्टी द्यायला पाहिजे हो का. एक मिनिट फोन आला तुमचा. फोन आला. काय नाव आहे तुमचं सांगा. वाघमारे. कुठे राहता. ठाणे. ठाणेवर राहता. आता कोणची बस घेऊन चाललाय. अकलूज. कसं वाटतं तुम्हाला प्रवास कसा वाटतं करायला. बरं वाटते. प्रवास तर करावा लागतो ना. ड्युटी आहे. आणि झोप बीप लागते का नाही तुम्हाला. नाही प्रवासामध्ये ड्युटी नाही. कधी लागली होतं काय होतं. कधी लागली तर काय आयुष्य म्हणजे कधी बायचान्स तुम्हाला झोप लागली तर काय होणार. काय करता तुम्ही. संपणार. पण तरी सुद्धा तुम्हाला समजा आता जाता जाता तुम्हाला झोप लागली मग तुम्ही काय करणार. काय नाही तोंड वगैरे येतो चाय वगैरे. हां अच्छा. कसं तुम्हाला अनुभव कसा आहे रस्त्याने. लोक कशी त्रास देतात का. काय लोक तुम्हाला त्रास देतात का. लोक भरपूर त्रास देतात ना. काय टू व्हीलरवाले कारवाले हां भरपूर त्रास देतात. आणि दुसरी गोष्ट कसं आहे हां मी व्हिडिओ बनवताय म्हणून सांगतोय. हां बऱ्याच गाववाल्यांचा वगैरे असा त्रास असतो. दिसतंय तुम्हाला दिसतंय का. असा गाववाल्यांचा असा त्रास होतो की अचानक येऊन गाडी समोर ब्रेक मारतात आणि ब्रेक मारून येऊन सांगतात की तुला समजत नाही का आम्ही गाववाले आहे. तर मग त्यांना मला एकच सांगायचं आहे गाडी लाईनमध्ये बाबा तुम्ही गाववाले ठीक आहे तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे पण गाडीला माहिती नसतं ना. अचानक येऊन तुम्ही जर ब्रेक समोर मारला आणि कधी गाडीला जर ब्रेक नाही मारला तर तुम्ही तुमच्या जीवाशी मुकू शकता. तर गाववाल्याने व्यवस्थित गाड्या चालवा एवढं सांगायचं. बाकी सगळं पगार पण ठीक आहे तुमचा. हो काय मला भेटतो. बायको पण ठीक आहेत ना. अच्छा मी ह्या दादाला मुद्दाम विचारते कारण की कसा ह्यांचा पण जीव आहे. आता आमचं जीवन सगळं ह्यांच्या हातात द्यायचं. आम्ही रातभर ह्यांच्या गाडीमध्ये बसणार तर आमचं जीवन सगळं ह्या दादाच्या हातात आहे. तेव्हा आम्ही जायच्या वेळेस ह्या दादाला चांगलं बोलू म्हणजे दादाला पण खुशी वाटेल आणि खुशीच्या मागे ते चांगली गाडी पळवतात आहे ना. हे बघा पूर्ण बस आता खाली आहे सध्याला. आता ही मुंबई सेंटर आहे म्हणजे सॉरी हे काय परेल स्टेशन आहे ना परेलला. तर पहिला आहे ना शिवसेनेला एकच ड्रायव्हर असायचा. एकच असत ना. पण तेव्हा जास्त तो काय म्हणतात ऑप्शन व्हायचं ना. पण आता सुविधा खूप चांगली झालेल्या आहेत. आता ह्यांची बदली पुण्यापर्यंत आहे. पुण्यापर्यंत गाडी चालवणार आणि पुण्यानंतर दुसरा ड्रायव्हर. हे खूप चांगलं काम केलं म्हणजे ड्रायव्हरला पण कंटाळा येत नाही आणि ड्रायव्हरला सुद्धा म्हणजे काय प्रॉब्लेम होत नाही. त्यांची झोप पण पूर्ण होते आणि त्यांचं सगळं काय माइंड पण फ्रेश होते ना. बरोबर आहे ना. अजून काय जनतेला बोलायचं आहे. सरकारला काय बोलायचं आहे. पगारवाढ करायची झाली म्हणतात. ठीक आहे खुश आहेत ते एकदम खुश आहेत. ठीक आहे एन्जॉय करा ठीक आहे. चला बाबा आपलं काम आहे सगळ्यांसंग बोलणं चालणं. आपल्याला व्हायला ओळख लागत नाही काहीच नाही कारण की माझं हेच काम आहे एकदम सगळ्यांसंग बोलणं. आता बघू आपला रातभरचा प्रवास कसा आहे कसा नाही ते तुम्हाला मी दाखवते. म्हणजे कसं लोकांना म्हणजे ह्या ड्रायव्हर लोकांना कसा त्रास होतोय कसा नाही. रात्रीचं गाडी किती घाटामध्ये कसं म्हणजे लोड होतो का काय होतो हे सगळं तुम्हाला मी दाखवते एकदम ठीक आहे. चला मग आता मोहरचा प्रवास बघूया आपण. काय बोलला. आता येतात मी कोमात गेलते 2 वर्ष. हां आता कोमातनं बाहेर आली. 26 नंबर आहे ना त्याचा पहिला दादा बोलतात की 2 वर्ष सॉरी तुमचं व्हिडिओ येत नव्हतं मला ना म्हणजे हे बोलतं कोमात गेली होती बघा मी. आता कोमातनं बाहेर आली या तर आता रोज व्हिडिओ येणार. हे आपले कंडक्टर पुण्यापर्यंत आहेत आपले हे दादा. हे बघा काय म्हटलंय पनवेलला आहे ना. बोला दादा.
नाही आता पहिलं तुमचे भरपूर व्हिडिओ वगैरे यायचे. तुम्ही मला पहिल्यापासून ओळखता? तिकडे जा. पहिल्यापासून ओळखतो तुम्हाला, तुमचे व्हिडिओ पण बघायचो मी भरपूर. हां तुमचा एक मुलगा पण होता. हां हां होता नाही आहे आहे कॉलेज. व्हिडिओला यायचा ना पहिला हां 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 संघ. हां आणि परिस्थितीनुसार पण तुमचे भरपूर व्हिडिओ बघितलेले आहेत मी, घरातल्या फॅमिली बद्दल. हां कसे वाटतात बघायला? हो छान वाटतं. हां. रिअल मधली काही स्टोरी आहे तुमची हां हां ते पण बघितले मी हम्म. व्हिडिओच्या माध्यमातून बरंच काही. आणि आतापर्यंत मला व्हिडिओ मध्ये बघत होतो, पण पहिली वेळेस आज हां प्रवासामध्ये आलेत संघ. हम्म. ते आपली भेट झाली. बघा माणूस दिसतं तसं नसतंय ना, नसतं जेव्हा समोर समोर बघतो तेव्हा वेगळंच वाटतं. आणि पहिलं आतमध्ये आपण जर व्हिडिओमध्ये बघतो तर असं वाटतं की माणूस कसा आहे कसा नाही. जेव्हा समोर बघतो तर कसं वाटतं? तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतंय सांगू शकता का तुम्ही? काय नाही, आता तो ओळख झाली त्याच्याबद्दल जवळून बघितल्यामुळे तुमचं मन मोकळं दिसतंय. हां थँक्यू माणुसकीचं दिसतात. थँक्यू. मोबाईलवरचा एक आणि लाईव्ह मध्ये वेगळा असतो जीवन. हां ते बात बी एकदम. ते तसं बघितलं तर मला आता दोन्ही पण एकच आले जाणार. आले. हां चला आता आपला टाईम झालेला आहे गाडीचा. हो तर तुमचा प्रवास सुखाने जाऊन द्या आणि आम्हाला सुखरूप एकदम पुण्यापर्यंत सोडा. पुण्यापर्यंत आपला दुसरा ड्रायव्हर. ठीक आहे चला. हां ओके. त्या दादांना बोलून खूप छान वाटलं. आणि खरोखर सांगते, आता तुम्ही म्हणसान बघा बाहेर बोलणं आणि घरात बोलणं ह्याला पण फरक असतो. आणि आता त्या दादांना मी ओळखत नाही, ते दादा मला ओळखतात. तर पण तरी पण मला कसला घमंड नाही, कसला काहीच नाही. मी स्वतःहून बोलले ना तुम्हाला मी दादा, बरं स्वतःहून मी बोलले एकदम. चला आता प्रवास कसा आहे कसं ते मला दाखवतात. तर गाडी हल्ली इथून परेल स्टेशनमधून. आता आपली गाडी अजून भरली नाही, काहीच नाही. जाऊस तर भरती एकदम. कुर्ल्यापर्यंत एकदम जाम होणार एकदम. मला शीट भेटलं, पहिलं शीट भेटलं मला. तर ठीक आहे चला भेटूया. उद्या व्हिडिओ बघा आपला काय हां यूट्यूबला, म्हणून मी मोरा आले जरा. वाशी आहे का? हो दोन आहेत. वाशी आणखी कोकण बोन. वाशी कोकण बॉल पडवेल. पनवेल. हां बघा हे कुठं आलो आपण? आता आपण तळेगाव टोल नाक्यावर आलो. बघा आता ड्रायव्हर आहे ना नाश्ता खायला घालणार आहे. नाही हो, मस्ती करते मी. नाही करूया. तळेगावला आलो आम्ही. तळेगावला टोल नाका. तळेगाव टोल नाका आले. चल तुम्हाला दाखवते आता. हे बघा बघितलं का? बघा बघा किती भाऱ्या भाऱ्या गाड्या आहेत, किती मस्त आहे एकदम. इकडे माती आहे, नुसती माती आहे का नाही. नाव मोठं लक्षण खोटं. बघा सगळी मातीच आहे. इकडे लाद्या बिद्या काहीच नाही आहेत. आमच्या मुंबईला, आमच्या बारामतीला किती भारी आहे का नाही. चकाचक एकदम आहे आमची बारामती. बारामती बाबा तुमचं एक नंबर आमचं बारामती. शरद पवारचं. मग अजित दादा गेला बिचारा. दादागिरी. मग दादाच्या मागं पण तरी पण लोक चांगली काळजी घेतात आमच्या बारामतीची. बघा हे बघा, हे टँड बघा. आणि आपलं बारामतीत टँड बघा. स्टँड नाही, मग नाही फुटबॉल आहे. आता हॉटेल आहे. हॉटेल आहे. अच्छा अच्छा अच्छा. हे टँड नाही. सॉरी माफ करा. चला हा जाऊन येते. आता मजाच आहे बघा माझी. ड्रायव्हर बिचारा लय भारी आहे. एन्जॉय करते आपलं मस्तपैकी, खाऊन पिऊन मस्त करते आहे का नाही. तेव्हा तिथं थांबला ड्रायव्हर. ठीक आहे. बघा आपण नाश्ता करूया आपण इथे बघा. ठीक आहे. तळेगाव बिचारा तो कंडक्टर ड्रायव्हर माझ्यासाठी त्यांनी जिथं त्याला म्हणजे भूक नव्हते, पण त्यांनी माझ्यासाठी मागवलं बिचारा. खा मला पण तशी भूक नव्हती, काहीच नव्हती. मी आपला व्हिडिओ काढण्यासाठी बाहेर आलते, खाली उतरली होती. पण मला उतरा खावा. मग खाते आता एवढा मानाने बोलते तर खायला पाहिजे ना. मग खाते थोडंसं. मला माहिती हसा येतं या. माझ्यासाठी ड्रायव्हर तिथं कसा हे घेतोय आपला नाश्ता घेतोय माझ्यासाठी. बिचारा ड्रायव्हर ग बिचारा किती चांगला आहे माहिती आहे का. कंडक्टरने पण जेवण आणलं. त्यांना कुपन भेटतं ना. बघा कंडक्टरचं जेवण बघा बिचारा. येतात ड्रायव्हर लयच भारी आहे बाबा खरंच. बघा
ड्रायव्हरने आमच्यासाठी काय मागवले. बसा तुम्ही बी खावा. बिचारा ड्रायव्हर मला जेवाय घातलं. किती मोठं त्याचं नशीब आहे मला लागलं. म्हणजे माझं नशीब मोठं. खाते मी आता दाबून. घ्या येतलं तुम्ही. नका ना म्हणता पहिले पण आणताय. हा आधी मला नका म्हणलं. आणलं मग खावा. एन्जॉय करा. फोटो काढ तुमचे. काढला. आता फोटो काढते तुमचा. काय अरे मी नाही बसा. शेअर करा. बारामती. तुम्ही कुठं जाता? बसा ना. हां बसा बसा बसा. खावा. शेअरिंग करा. खावा शेअरिंग करा. आपण कुठे भेटलेलो पण कुठे भेटलेलो? कुठे भेटलेलो कुठे भेटलेलो? बंकडे का हां बंकडे हॉस्पिटल नाही गे बाई. तिला आठवत नाही मला कुठे बघितले म्हणून. अरे मी तेच ना आता सांगा ना मग. यूट्यूबला. हां बरोबर खा ना खा. खा खा खा. हा गो. म्हटलं कुठेतरी बघितलं खा. खा ना. भेटलेली पण वाटतं मी तुम्हाला नाही नाही. कुठे भेटले? आता आठवत नव्हतं हो कोणती बस आहे तुझी? मुंबईहून पकडली? पनवेल पनवेल आहे ना? पाठवलं आली का? हा ना गं. गावात हा असं काय नाही. आपण भेटलो का हां मला आठवत नाही गं. बसमध्ये हां तेच म्हटलं ओळखीची दिसत आहे बोलून हां माझी व्हिडिओ बघते. तरी लोकल असलं पाहिजे हां चला. तुझ्या घेण्यात यायला आहे मग ध्यानात आलं तुझं. मी 2010 पर्यंत मिळवणच होतो. मला बघायचा बघा. ड्रायव्हर पण 2010पासून मला बघतात पण आज त्यांना भेटली योगायोग. बिचारा चांगला आहे का बिचारा माझ्यासाठी जेवाय बिवायला बोलवलं मला. अंडा बिंडा पाडला मग अशी. ड्रायव्हर लेटच झाला पण काय तुम्हाला ड्रायव्हर तुमची बाईक मारून घेते मला. बाईकला दाखवतो ना आता. हां बाईकला दाखवतो ना. बघा मी म्हटलं ड्रायव्हरला म्हटलं तुमची बाईक तुम्हाला मारण की. बाईकला काय म्हणतात? भेटले होते मला सांगेल ना. हां मारायचं ना तुम्हाला. बघा त्यांची बायको लय भारी आहे. बायको पण वेळी बघते. हां त्यांची बायको पण माझा व्हिडिओ बघतात. बघा बघते तुमची बायको. बघा आता ती लय खुश होणार. तिला घेऊन या माझ्या घरी. ठीक आहे. बघा चाय पण घेऊन आले कॉफी पण घेऊन आले बिचारे. बापरे मस्त वाटलं. खालं पिलं चहा कॉफी पिली मस्त वाटलं. आता योग्या समृद्धी पूजा हे लोक आहेत ना माझे नमुने लोक माझी जवळची. आता तुम्ही लई मजा घेता मला चांगलं माहिती आहे एकदम. कमेंटमध्ये हे लोक माझी लई मजा घेतात. आजचा सफर खूप चांगला झाला माझा. दादा भेटले आपल्याला मस्तपैकी एकदम. तर भारी वाटलं. तर काही लोक माझ्या तर खूप मजा घेणार कमेंटमध्ये. ठीक आहे. तर जास्त मजा घेऊ नका. एन्जॉय करते मी पण. लाईफ जगते तुम्ही पण जगा. ठीक आहे. आणि कसं जगायचं हे शिका काहीतरी काय. तेव्हा कमेंट करताना विचार करून कमेंट करत जावा. हे बघा हां ड्रायव्हर म्हणतात हळूच. पडल्यावर काय तुम्ही आहे की सांभाळायला. मजा आली. आजचा प्रवास लई भारी वाटला. झोप पण लागा नाही मला. बिचारा ड्रायव्हर बिचारा. तुम्हाला वाटतं का मी पहिली बार भेटली तुम्हाला म्हणून? नाही ना. हां वाटते नाही ना. बघा किती मी फ्रेंडली आहे ना. हे 24 आहे ना तुमचा नंबर. हां हां काय नाव टाकू? स्मिता सातपुते. बघा हां सातपुते. सातपुते आम्ही सातपुते. अगोदरचं नाव सांगा. स्मिता स्मिता. स्मिता. हां
म्हणलं त्यांचा नंबर का घेतला, कधी मला जायचं म्हणलं मुंबईला परत तर म्हणलं फोन करावं म्हणलं, सीट माझं बुक होईल ना, जागा नसते ना कधी कधी बसमध्ये. आता हे बघा आपली लालपरी निघाली बारामतीच्या रस्त्याने एकदम. आता हे पुण्यापर्यंत सफर आहे माझा ह्यांच्यापर्यंत. पुण्यात नंतर दुसरा ड्रायव्हर असणार, तर काय हरकत नाही, बघूया आपण नंतर. पुण्यात नाही काय मी झोपून जाईन एकदा. हीच आहे ना आपली बस? अच्छा तिकडे आहे बाई आपली. बघा ड्रायव्हरच्या नादात मला बस पण नाही कळली. खूप मजा आली मला. चला बस आली बघा. झाले खाली पुढे जावा ते बघा शिवनेरी बस आली. ते ही कोणती बस? शिवनेरी. पहिली बारामतीला शिवनेरी होती ना, आणि त्यामध्ये चार्जिंग पण करायला नाही. पहिल्या बसमध्ये चार्जिंग असायचं, हे असायचं. चला भावांनो, आता लालपरी थांबली, आपला इंतजार करते. कसं वाटलं तुम्हाला आजचा हा ब्लॉग, कसा वाटतोय? शेवटपर्यंत बघा, खूप एन्जॉय करणार आहे मी, ठीक आहे. आणि तुम्ही पण करा. तर कमेंट करणे वालो जरा हिसाब से कमेंट करत जावा, ठीक आहे. एन्जॉय केला फक्त, कसं जगायचं कसं नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एकदम. चला भावांनो, आता आम्ही बसमध्ये बसतो. फोटो देऊ? चला ड्रायव्हर फोटो मागतात माझं. रात्रीचं काय करू दिसतं मी. तेव्हा फोटो काढते ड्रायव्हर सांगते. हां अच्छा व्हिडिओ घेताय. हाय, कसं आहे? सगळी लोक बरी आहेत ना? हां बाबा तुम्ही लय फेमस होता मग. बरं आहे ना, आमचे लाईकच होत नाही आता. सगळ्यांनी लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट चांगलं करा. दादा भेटले, त्यांची फॅमिली मला बघते, तर खूप छान वाटलं. आणि ह्यांच्या बसमध्ये मला एकदम बायचं नाही भेटले मला परेलमधून. तर खूप चांगला प्रवास आहे आणि खूप चांगला ड्रायव्हर दादा आहे. आणि मस्त गाडी चालवले. माहीत पडलं नाही आम्हाला कधी तळेगाव आलं, ते माहीतच नाही पडलं. आता पुन्हा कधी येईल ते पण नाही माहीत पडणार. पुण्यानंतर दादा बदली होणार, दुसरा दादा येणार. तर खरंच खूप छान वाटतं दादा संग, प्रवास संग. तर चला आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. आणि सगळ्यांनी लाईक करा, व्हिडिओ शेअर करा दादाचा, ठीक आहे. तुमच्यामुळे आम्हाला तर लाईक भेटतील. आम्ही तुमचा व्हिडिओ आम्ही स्टोरीमध्ये ठेवूया, ठीक आहे. चला बाय. बघा दादाने माझा व्हिडिओ बनवला एक छोटासा, तर दादाला सुद्धा लाईक करत जावा, व्हिडिओ शेअर करत जावा. हां फोटो उजरात काढू की? फोटो काढायचा. पवार साहेबांना सांगितलं फोटो काढायला. पवार या गावाला लवकर या, आपल्या लालपरी जवळ या. थांबा मी माझ्या फोनमध्ये काढते. निघाला फोटो. हे फोटो काढा आणि मला पाठवा माझ्या व्हॉट्सअपला. मला आपल्या करायची गरज नाही पडणार. आपले चाहनेवाले आहेत ना, आजोबा जाऊया. आपले चाहनेवाले आहेत ना, फोटो काढा मला व्हॉट्सअपला पाठवणार. बघा थांबा लाईट चमकते ते आले कधी. हे फोटो काढून मला व्हॉट्सअपला पाठवा सगळ्यांनी. काय दादाला पाठवणार व्हॉट्सअपला. बघा आला. आपल्या फोटो काढायची गरज नाही परत. काय का नाही मला डोकं. ओके चला बाय. चला ड्रायव्हर चला. बघा आपण आलो बसमध्ये. ड्रायव्हर बाय बाय करा. आता दुसरा ड्रायव्हर ह्या बसमध्ये एकदम. चला थँक्यू सो मच. बघा बारामतीचं स्टँड बघितलं का केवढं आहे? बघा बारामती. बघा बारामती कशी आहे. बारामती स्टँड बघितलं का? आता ड्रायव्हर बदली झालाय, पुण्यामध्ये बदली झालाय. आता हे पुण्यावरून बदली झालेला ड्रायव्हर आहे. कशी वाटते बारामती? लकीच करते का नाही? एअरपोर्ट आहे का नाही आमचं? बघा कंडक्टर पण बदली झाला. आला बारामती. आता बारामतीच्या मोरं माझं गाव आहे. किती मोठी बारामती बघितलं का? चांगला प्रवास झाला. मी रात्रभर झोपली नाही. आता व्हिडिओ एडिट करते, सोडून देते आणि मग आजच्या दिवस मी आराम करते. आणि आराम केल्यानंतर मग उद्यापासून मी आज मसाला बनवायचं कामी लागते, ठीक आहे. बारामती बघा आता मी उतरली. एवढा अंधार बुरुक आहे. किती अंधार बुरुक आहे बघितलं का? येस आला द्यायला का लगे. आता ते उतरली तेवढं येस आला द्यायला. बघा लगेच आलं येस. बघा येस आला ते. एवढा अंधार बुरुक. किती वाजलं माहिती का? किती वाजलं?
4 वाजले, 4:15 वाजत माहिती आहे का भावानं. बघा किती अंधार भरत काय माझ्या घराजवळच्या आता ही आहेत. बघा हे आपलं सामान आहे. ओके येस जमा का जमा. येस बघा लगेच आला न्यायला. बघितला का किती काळं कपडे जमा करे बसा. येस कसं इथं सोडून एक बॅग थांबतो जमा बरं का. जम घातले. थांब ही पकड एक ही आहे 2 मिनटं पकड. जमा कर येस बसू बरं. थांबतो मला बस पण लवकर आले आज बस आहे ना. जरा भूक आहे की त्यांना सगळं अंधार भूक आहे. आम्ही चाललोय घरी. घाल लागते मोबाईल तर उतरू का. त्याला आलो बघा आम्ही. येस आलं बघा. किती वाजले 4:30 वाज नाही 4:20 झाले. आले बघा घरी. बॅग काढून थांब मागे पोट हे येस एवढा रात्रीचा आला बाई न्यायला. हे बघा 4:20 झालेत माहिती आहे का. लागलं भोकायला. येस इथं झोपतोय ना माझ्या भावाचं पण झोपतोय ना. येस बघते बस. अरे देवा बघतात त्यांना वाटतं कोण आलं या. कशी घेऊन चल बापू. आहे जागी का आला काय कुठलं द्या. फक्त कुत्र कसं बघते आमचं. कशी गेलं बाप्पा आतमध्ये. तो कुत्र कसं फिरून होतंय बघ की. तर काही वळागते पण कुत्रं वळागते मला. ए शलद्यानं काय झालं. सगळेजण झोपले तर काय आव बघा सगळेजण झोपल्यात एकदम. बघा चला आता हेच सामान उद्या सकाळ दाखवून छोटा व्हिडिओ मी काय आणलं काय नाही. आओ काय झालं काय झालं. आय 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 काय झालं ग बाय. काय झालं का बोलत ते ग. आव काय पाहिजे अगं काय पाहिजे नाही गंगे. बघा काम चालू आहे वाटतं घराचं. प्लास्टिक केलं आहे. चला भावानं हा ब्लॉक मी तर थांबवते. आता मी थोडंसं आराम करते. सगळे झोपलेले आहेत. आव बघा चला भावानं हा ब्लॉक मी तर थांबवते. चला मामी झोपली आपली. आणि हा तुम्हाला एक सगळ्यांना सांगते मी मुंबईपासून जे प्रवास केला खूप छान वाटला. आणि ते ड्रायव्हर दादा पण खूप चांगला होता. कंडक्टर पण खूप चांगला होता. पुण्यापर्यंत ते ड्रायव्हर लोक होते दोघं पण. आणि पुण्याच नंतर दुसरे होते. पण पुण्याच नंतर मी कोणाचं नाही बोलले काहीच नाही. आणि खरंच ते माझे फॅन होते. त्यांची बायको पण मला बघते. ते ड्रायव्हर दादाची बायको पण मला बघते. तर त्यांना पण थँक्यू सो मच बोलते की खूप लोक मला प्रेम करतात. आणि असं तुमचं प्रेम राहून द्या. आणि खूप एन्जॉय केला मी. मला प्रवास कसा संपला हे मला कळलंच नाही. पण प्रवास माझा खूप चांगला झाला. तर आता खूप टाईम झाला आहे. आता एडिट करते व्हिडिओ सोडते. थंडी खूप गावाला थंडी आहे. तरी एवढ्या थंडीत पण यश मला न्यायला आला. खूप चांगलं वाट. आणि यशने मला आधी सांगितलं मम्मी तू निम्या रस्त्याच्या पण म्हणजे असं मोहरा आले ना
म्हणजे जेजुरीपर्यंत आली बिली ना तर मला फोन कर. तर मी यशला जेजुरीपर्यंत आलो तेव्हा फोन केला, तेव्हा यशने फोन नव्हता उचलला. मग नंतर मी बारामतीमध्ये आल्यानंतर यशला फोन केला, तर यशने उचलला. पण लगेच यश म्हणला की तू किती वाजेपर्यंत पोचशील? मला 10-15 मिनटात तिथं पोचून मी लगेच बारामतीपासून 10-15 किलोमीटर माझं घर आहे. मग यश आला. मग आल्यानंतर गेलं, व्हिडिओ बनवलं, आता ॲड करते एकदम. तर खूप लोकांनी मला सपोर्ट केला, लाईक केलं आणि खूप लोक मला म्हणजे मला प्रेम करतात. तर असं मला कोणीच जाणवून देत नाहीत की मी 2 वर्ष कुठं होते कुठं नाही. पण खरंच कोणी मला असं हे नाही करत एकदम, म्हणजे असं सतवत नाही, काहीच नाही. तर खूप चांगलं वाटलं. आणि असं तुमचा सगळ्यांचा सपोर्ट राहून द्या. आणि माझ्या जेवढे बी माझे कलिक आहेत, माझे जवळचे मित्रमैत्रिणी आहेत, त्यांना एकच सांगणं आहे की एन्जॉय करा जिंदगीमध्ये. जिंदगी पुन्हा नाही. आता तुम्ही माझ्या व्हिडिओच्या मार्फत खूप लोक हसणार की स्मिताला ओळख लागत नाही, काहीच नाही. खरंच सांगते, जिंदगीमध्ये मला थंडी वाजते तरी पण मी साईटला येऊन बोलते. तर जिंदगीमध्ये जगायचं असेल तर एन्जॉय करा, मस्त जगा आणि मस्त हसा खेळा, चांगला राहा. जरूर नाही की ओळख आहे का नाही आपलं ते नाही, ठीक आहे. तर हा ब्लॉग मी इथं थांबवते. तर सगळ्यांनी लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि बाय. थंडी वाजते तर थोडासा मी आराम करते, ठीक आहे. चला बाय.